तर यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावं यासाठी म्हणून पक्षातील आमदारांकडून आता पाठिंबा मिळालेला आहे। पक्षातील 30 पेक्षा अधिक आमदारांकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती मिळतेय। आमदारांकडून पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हणून घेतलेल्या सह्या आहेत। तर विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 30 पेक्षा अधिक आमदारांकडून सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी पाठिंबा मिळालेला आहे। काही ठराविक आमदार वगळता 30 पेक्षा अधिक आमदारांकडून सुनेत्रा वहिनी यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी पाठिंबा मिळाल्याचं कळतंय। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, अतिशय महत्त्वाची बातमी, आमदारांची देखील पसंती ही सुनेत्रा पवार यांच्या नावालाच मिळत असल्याचं दिसतंय। काय या संदर्भातले अपडेट? निश्चित आपण बघू शकतो की गटनेते पदाची जेव्हा निवड झाली होती तेव्हा देखील सगळ्या आमदारांनी सहमती जी आहे ती सुनेत्रा पवार याच नावाला दर्शवली होती आणि त्याच्या पुढे जात आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याच नावाची घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे। कारण पक्षातील 30 पेक्षा अधिक आमदारांनी याबाबतच्या सह्या ज्या आहेत त्या देखील सुनेत्रा पवार यांच्याच बाजूने दिल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। काही ठराविक आमदार वगळले तर त्यांच्या ज्या सह्या आहेत त्या लवकरच प्राप्त होतील। पण या सगळ्या आमदारांचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने गटनेता पदाची जी निवड झाली त्याच पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यावरच त्यांची जबाबदारी जी आहे ती सोपवली जायला हवी। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक जबाबदारी जी आहे ती लवकरच म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्ष पदाची देखील त्यांना मिळण्याची शक्यता आता अधिक दाट झालेली आहे। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राष्ट्रीय अध्यक्ष आता सुनेत्रा पवारांनाच बनवा असं 30 आमदारांचं मत आहे। 41 ते 43 आमदार राष्ट्रवादीकडे आहेत आणि त्यापैकी अधिक आमदार जे आहेत ते या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्याच नावाला पसंती देत असल्याचं दिसतंय।